आपणा सर्वांना माहिती आहे की आमचे नागपूर शहरचे पोलीस आयुक्त माननीय श्री रवींद्र सिंघल साहेब यांच्या आदेशान्वये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर नावाची ड्रग्स विरोधी मोहीम चालवण्यात येत आहे। सदर मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई देखील नागपूर शहरात चालू आहेत। त्याचाच आधार घेऊन माननीय DCP साहेबांनी देखील आम्हाला आदेशित केले होते की पोलीस ठाणे हद्दीमध्ये कुठे ड्रग्सची काही माहिती असेल किंवा ड्रग्स विकले जात असतील, येत जात असेल, वाहतूक होत असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी असे त्यांचे आदेश होते। त्याप्रमाणे काल आमचे DBचे कर्मचारी शकील शेख यांना माहिती मिळाली की एक इसम हा त्याच्या रिक्षामधून गांजा घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाल्याबरोबर तात्काळ ती माहिती आम्ही ACP लकडगंज डिव्हिजन आणि आमचे झोन 3चे DCP मदने साहेब यांच्याशी माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ ट्रॅप लावून रात्री 1:30च्या सुमारास आम्ही अमरदीप टॉकीज या परिसरामध्ये एका ऑटो रिक्षावाल्याला थांबवलं असतं आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साधारण 1 किलो 850 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आलेला आहे। त्याची किंमत साधारण 27,000 रुपये मार्केटमध्ये किंमत आहे। तशीच त्याची ऑटो रिक्षा ती देखील जप्त करण्यात, त्याच्यामुळे एक मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी फिरोज मुन्ना खान हा 42 वयाचा आरोपी हा कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहत असल्याची त्याने राहतो। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जो माल कुठून आणलेला आहे, कोणाकडून आणलेला, कोणाला विकण्यासाठी घेऊन जात आहे याबाबत तपास चालू आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास API शेख करत असून आरोपीला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिलेली आहे।